भागवत संप्रदायामध्ये आत्तापर्यंत फक्त 36 संत होऊन गेले आणि संत गाडगे बाबा यांच्यानंतर पुन्हा कुणी संत झालं नाही, असं जे अतिशयोक्तीपूर्ण विधान विकास लवांडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे प्रवक्ते यांनी केलंय ते पूर्णतः चुकीचं आणि निराधार आहे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि या मताशी तुम्ही सहमत असावं असं अजिबात नाही. कारण संत नामदेवांपासून सुरू झालेला हा वारकरी संप्रदाय हा संत गाडगे बाबापर्यंत येऊन थांबेल असं नाही. हा वारकरी संप्रदाय म्हणजे संस्कृतीचा, इथल्या महाराष्ट्र धर्माचा हा प्रवाह आहे आणि तो प्रवाह म्हणजे थांबत नसतो, तो अखंड चालू असतो. म्हणजे संत गाडगे बाबा यांच्यानंतर संत पुन्हा झाले नाही किंवा होणार नाहीत असा अंदाज बांधणं किंवा असं म्हणजे निश्चित विधान करणं पूर्णतः चुकीचं आहे. म्हणून या विधानाचा थोडासा विचार परामर्श करणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते असलेले विकास लवांडे म्हणतात, भागवत वारकरी संप्रदायात फक्त 36 संत होऊन गेले आणि संत गाडगे बाबानंतर कुणीही पुन्हा संत झालेले नाहीत. त्यामुळे सध्या कुणी कीर्तनकारांनी किंवा भोंदू बाबांनी स्वतःला संत म्हणून घेऊ नये. भोळ्या भाबड्या भक्तांनी कोणत्याही बुवा बाबांना संत म्हणू नये. त्यामुळे वारकरी संप्रदायातील मूळ संतांचा अवमान होत आहे आणि आत्ताचे अनेक भोंदू बाबा एकतर बलात्काराच्या केसमध्ये अडकलेले असतात किंवा बलात्कारी बाबांचं समर्थन करत असतात. हे पूर्णपणे त्यांनी त्यांचं जे वक्तव्य प्रकाशित केलंय हे अर्धसत्य आहे. म्हणजे ते जे बोलतायत की पहिला त्यांचा जो पूर्वार्ध आहे की ते म्हणतायत की गाडगे बाबापर्यंत फक्त 36 संत आहेत, हे विधान त्यांचं पूर्णतः चुकीचं आहे. आणि त्यापुढे ते जे म्हणतायत ना की सध्या कुणी कीर्तनकारांनी स्वतःला कीर्तनकारांनी म्हणजे संत महात्मे म्हणून घेऊ नये बुवांनी किंवा कीर्तनकारांनी. कारण आत्ताचे कीर्तनकार हे बलात्काराच्या केसमध्ये अडकलेले असतात किंवा ह्या त्यांचं समर्थन करणारे तरी असतात. हे विधान अर्धसत्य आहे. म्हणजे ही कीड या संप्रदायामध्ये नाही का? तो होय आहे, 100% आहे. पण मग संतच नाहीत किंवा यापुढे संत होणार नाहीत हे विधान मात्र चुकीचं आहे. म्हणून यांच्या या पूर्ण वक्तव्याशी मी ते अर्धसत्य आहे म्हणून मी सुद्धा त्यांच्याशी अर्ध सहमत आहे. कारण त्यांनी पुढचा जो उत्तरार्ध मांडलाय की आता कुणीही बुवा बाबांनी कीर्तनकारांनी स्वतःला संत म्हणून घेऊ नये. बरोबर आहे. जे स्वतःला संत म्हणतो बाबा, कीर्तनकार बाबा स्वतःला संत म्हणून सांगत असेल तर तो वारकरी संप्रदायामधला असूच शकत नाही किंवा तो स्वतःला संत म्हणतो, तो सांगतो, तो संत असू शकत नाही. आणि जो बलात्कारी बाबांचं अथवा समर्थन करत असेल किंवा अशा प्रकरणामध्ये अडकलेला असेल तोही संत नाही. पण मग मूळ जे काही संत संप्रदायातले जे मूळ संत आहेत ह्या बाबा बुवांनी जर आपल्याला स्वतःला संत म्हणून घेतलं म्हणून त्यांचा अवमान होणार आहे का? तर नाही होणार आहे. त्यांचा अवमान अजिबात होणार नाही. कारण कधी कधी धान्यामध्ये, चांगल्या धान्यामध्ये कीड लागते. मग त्या किड्यामुळे आपण सगळं धान्य टाकून देत नाही ना, त्यातले किडे वेचतो, आळ्या वेचतो आणि त्या बाहेर टाकून देत असतो. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये काय त्या मूळ संप्रदायातल्या जे पवित्र आणि जो सात्विक संप्रदाय आहे त्यामध्ये काही जर ह्या किडी आळ्या जर जन्माला आल्या असतील किंवा स्वार्थी वृत्तीनं त्या ठिकाणी पेरल्या गेल्या असतील तर त्या उचलून फेकणं हा यावर पर्याय आहे. लवांडे जी तुम्ही जे बोलताय ते पूर्णपणे सत्य अजिबात नाही. संत यापुढे जन्माला येणार नाहीत का? तो होय, येणार आहेत. संत गाडगे बाबानंतर संत झाले नाहीत का? झालेत. आणि यापुढे होणार आहेत का? हो, होणार सुद्धा आहेत. पण मग संत कोणाला म्हणावं? संत म्हणजे काय? आणि या संतांची व्याख्या ज्याला कळते ना त्याला संतांमधला आणि या जनतांमधला फरक करता येतो. म्हणजे त्यागी वृत्तीचा
बघा, जी लोक तुम्हाला या संसारामध्ये त्यागी वृत्तीचे दिसतील, म्हणजे जो त्यागी वृत्तीचा असतो त्याला संत म्हणावं. निष्प्रह आणि त्यागी वृत्तीचा जो कुणी महात्मा तुम्हाला भेटू द्या, तो संत आहे. पण जो विषय सुखाच्या मागे धडपडतोय, विषय सुखाच्या गटारामध्ये तो वळवळतोय, त्याला जंत म्हणावं. ही संतांची साधी व्याख्या आहे. पण मग आता यापेक्षा आणखीन जर हिचं स्पष्टीकरण करून सांगायचं जर झालं तर बघा, एखाद्या धनाढ्य अशा त्या कारखानदाराला अथवा त्या भांडवलदाराला किंवा उद्योगपतीला लाजवेल अशी गडगंज संपत्ती ज्यानं गोळा केली आहे, वातानुकूलित खोलीशिवाय ज्याचा डोळा लागत नाही, करोडो रुपये किमतीच्या गाड्यामध्ये ज्याचा प्रवास चालतो, त्याला भोगी म्हणावं. आणि असे जे स्वतःला संत म्हणून घेतात ते खऱ्या अर्थानं विषय सुखाच्या गटारामध्ये वळवळणारे जंत असतात. म्हणजे कायेंद्रिय सिद्धी अशुद्धी क्षयात तपसः, ज्यानं काया म्हणजे शरीर आणि इंद्रिय आणि जी त्या इंद्रियांवर आणि शरीरावर ज्याचा स्वतःचा ताबा आहे आणि तो तपश्चर्येनं मिळवलेला आहे, आणि या एवढंच नाही तर अशुद्धी क्षयात तपसः, आणि ज्यानं खरंच त्यागी वृत्तीनं निष्प्रह व्यक्तीनं तपश्चर्या करून स्वतःमधल्या शरीरातल्या आणि म्हणजे इंद्रियातल्या ज्या अशुद्धी आहेत ज्यानं जाळून टाकल्यात, त्याला संत म्हणतात, त्याला तपस्वी म्हणतात. आणि मग जो कुणी तुम्हाला त्यागी वृत्तीचा दिसेल तो संत आहे, आणि जो भोगी वृत्तीचा आहे तो जंत आहे. ही साधी सोपी व्याख्या आहे. मग कुणी बलात्काराच्या केसमध्ये अडकलेला आहे तो संत असू शकत नाही. जो कुणी पायापडा म्हणतो स्वतःच्या तो संत असू शकत नाही. जो कुणाला तरी झुकवायला निघालेला आहे, कुणावर तरी प्रभुत्व गाजवायला निघालेला आहे, तो संत असू शकत नाही. ज्याला सत्तेचा आणि त्याच्या धनाचा उन्माद आहे तो संत असू शकत नाही. ज्याला राग येतो, ज्याला म्हणजे जो आतूनच एक द्वेष करतो कुणाचा आहे, तो सुद्धा कधी संत असू शकत नाही. जो खऱ्या अर्थानं म्हणजे सुख आणि दुःख, आनंद आणि दुःख, सुख म्हणजे ह्याच्यापासनं सगळे त्याला म्हणजे सोनं माती ज्याला एक समान झालेली आहे, ज्याची समचरण दृष्टी झाली आहे, तो खऱ्या अर्थानं संत असतो. म्हणजे यापुढे तुम्हाला जो कोणी त्यागी दिसेल तो संत समजा, आणि जो कोणी भोगी असेल तो जंत समजा. ही साधी सोपी व्याख्या आहे. म्हणजे यापुढेही हा संत परंपरेचा किंवा भागवत वारकरी संप्रदायाचा हा अखंड प्रवाह सतत चालू असणार आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.